नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा मराठी व्याकरण या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा, हे सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वपूर्ण असणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय, डोळे या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। मग आपले योग्य उत्तर काय पाहिजे? डोळे या शब्दाचे समानार्थी शब्द विद्यार्थी मित्रांनो अक्ष आणि लोचन बघा हे शब्द काय असतील? डोळे या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसऱ्या ठिकाणी काय विचारले, माधव ज्युलियन। माधव ज्युलियन बघा हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। माधव ज्युलियन हे कोणत्या कवीचं टोपण नाव असेल? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 आला पाहिजे, माधव त्र्यंबक पटवर्धन बघा या कवीचं विद्यार्थी मित्रांनो माधव ज्युलियन बघा हे त्यांचं टोपण नाव होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, एक झाड दोन पक्षी। एक झाड दोन पक्षी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? एक झाड दोन पक्षी या पुस्तकाचे लेखक कोण असतील? विश्राम बेडेकर। एक झाड दोन पक्षी या पुस्तकाचे लेखक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय, दोन्ही बाजूनी सारख्याच अडचणी व संकटे येणे। बघा, दोन्ही बाजूनी सारख्याच अडचणी व संकटे येणे या अर्थाची मग मन कोणती यायला पाहिजे? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे, इकडे आड तिकडे विहीर या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, दोन शब्द जोडताना। समजा आता एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये बघा दोन शब्द जोडताना आपण पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतो? बघा, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। दोन शब्द या ठिकाणी जोडताना आपण काय वापरतो? संयोग चिन्ह वापरतो, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी विरुद्ध अर्थाची चुकीची जोडी ओळखा। बघा, या ठिकाणी आता विरुद्धार्थी शब्द आहेत, शीघ्र मंद बघा बरोबर आहे, विरुद्धार्थी बरोबर आहे, श्रेष्ठ कनिष्ठ बघा बरोबर आहे, सार्थक निरर्थक बघा या ठिकाणी बरोबर आहे, तर साक्षर शिकलेला। आता साक्षरचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता होतो? साक्षर निरक्षर, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 चुकीची जोडी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय, नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता। नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा विद्यार्थी नटसम्राट वि.वा. शिरवाडकर नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, मी आंबा खात असे। मी आंबा खात असे या वाक्यामधला काळ आपल्याला ओळखायचा आहे। बघा, त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे, मी आंबा खात असे, मी अभ्यास करीत असे। बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे, रीती भूतकाळाचं वाक्य आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले। शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले या वाक्यामध्ये बघा कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? कर्त्याला प्रयोग आहे, कर्माला प्रयोग आहे, बघा या ठिकाणी भावे प्रयोगाचं बघा आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या वाक्याचा प्रयोग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा। आता या ठिकाणी 4 शब्द आहेत बघा, शौर्य, लबाडी, शांतता, गुलाम या 4 शब्दापैकी विसंगत म्हणजे वेगळा शब्द आपल्याला निवडायचा आहे। बघा, शौर्य काय आहे? शौर्य भाववाचक नाम आहे, लबाडी भाववाचक नाम आहे, शांतता भाववाचक नाम आहे, गुलाम गुलाम हा शब्द भाववाचक नाम आहे का? गुलाम गुलामगिरी, मग गुलामगिरी हा शब्द भाववाचक नाम आहे, तर गुलाम या ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विसंगत शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील मन पूर्ण करा। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न असतो, एखादी मन असते पहा आणि ती मन पूर्ण करा, अशा बघा प्रकारचा प्रश्न असतो। या ठिकाणी काय विचारले, यथा राजा तथा, यथा राजा तथा प्रजा, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द्रविडी प्राणायाम। द्रविडी प्राणायाम अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे, याचा योग्य अर्थ सांगा। तर याचा योग्य अर्थ काय पाहिजे, साध्या आणि सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे। बघा, एखादी गोष्ट बघा सोपी असते, पण त्यासाठी प्रयत्न या ठिकाणी तो गुंतागुंतीचे प्रयत्न करत असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य अर्थ आहे।
विषय क्रमांक पुढचा, मुलांनी आज्ञा पाळावी. मुलांनी आज्ञा पाळावी यामध्ये अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता या ठिकाणी मुलांनी बघा अधोरेखित शब्द आहे मूल, मुलांनी बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? सर्वांनी सांगायचे ने एशी हे प्रत्यय काय असतील? तृतीय विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पंचवटी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा हा शब्द मागील परीक्षेमध्ये होता बघा पंचवटी. पंचवटी 5 वडांचा समूह. बघा ज्या समासामधलं पहिलं पद हे संख्यावाचक असते आपण त्यांना कोणता म्हणतो? द्विगु समास. त्रिभुवन, पंचवटी, द्विगु समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण असतील? व्यंकटेश माडगुळकर बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा, एक वचन अनेक वचन चुकीची जोडी ओळखा. आता एक वचन अनेक वचन चुकीची जोडी ओळखा पहा. द्राक्ष द्राक्ष बरोबर आहे. भाषा भाषा बरोबर आहे. शेळी शेळ्या या ठिकाणी बरोबर आहे. सासू सासरे. आता सासूचं या ठिकाणी अनेक वचन काय होतं? सासू सासवा. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गिरीश विचारले हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? गिरीश. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? गिरीश हे कोणाचं टोपण नाव होतं? बघा विद्यार्थी मित्रांनो, शंकर केशव कानेटकर. केशव कानेटकर बघा यांचं टोपण नाव काय? गिरीश आहे. आत्माराव रावजी देशपांडे. आत्माराव रावजी देशपांडे यांचं टोपण नाव काय आहे? कवी अनिल आहे. प्रल्हाद केशवात्री यांचं टोपण नाव काय आहे? प्रल्हाद केशवात्री यांचं टोपण नाव केशव कुमार असं आहे. विष्णुवामन शिरवाडकर, कुसुमाग्रज सर्वांना माहीत आहे. विषय क्रमांक पुढचा, सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता सलील म्हणजे काय असतो? सलील म्हणजे पाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. जर पाऊस आला तर क्रिकेटचे सामने झाले असते. जर पाऊस आला असता तर बघा त्याचे योग्य उत्तर काय? जर तर संयुक्त वाक्य आहे बघा या ठिकाणी. जर तर कोणतं असेल? मिश्र वाक्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जवळचे नातेवाईक. जवळचे नातेवाईक मित्र परिवार यांना बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे पत्र लिहितात? हा प्रश्न बघा मागच्या बघा परीक्षेमध्ये होता. जवळचे नातेवाईक मित्र यांना आपण कोणत्या प्रकारचं पत्र लिहितो? अनौपचारिक या प्रकारचे पत्र आपण लिहित असतो. बघा जे पत्र बघा ऑफिशियल म्हणजे बघा कार्यालयीन कामासाठी असते आपण त्यांना काय म्हणतो? औपचारिक पत्र. आणि जे बघा जवळचे नातेवाईक मित्र यांना अनौपचारिक पत्र. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, य बघा या ठिकाणी 4दा य आहे. हे पुढीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत? बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी एक प्रश्न असतो. य बघा हे कोणते गण असतील? भुजंग प्रयात या प्रकारचा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अ आ इ उ ऊ हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? झाला होता प्रश्न आपल्याकडे. बघा सारखे आहेत अ आ, सारखा आहे अ इ उ ऊ, हे कोणते असतील? सजातीय या प्रकारचे स्वर आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. चंद्र. आता चंद्र, दिनकर म्हणजे सूर्य, भास्कर म्हणजे सूर्य, आदित्य म्हणजे सूर्य, सुधाकर म्हणजे चंद्र. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ज्या चंद्रचा सुधाकर या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. देव तुम्हाला सुबुद्धी देव, देव तुम्हाला सुबुद्धी दे. आता हे वाक्य कोणत्या प्रकार? केवळ वाक्य, आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थक. या ठिकाणी आज्ञा आहे देव तुम्हाला सुबुद्धी दे. आता आज्ञा आहे ना. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. आज्ञार्थी वाक्य. जेव्हा क्रियापदाचे रूप, जेव्हा क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते तेव्हा कोणत्या प्रकारचा प्रयोग होतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. जेव्हा क्रियापदाचं बघा रूप, बघा क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते तेव्हा या ठिकाणी कर्मणी प्रयोग होतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, निशा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? निशा म्हणजे काय असतो? निशा म्हणजे रात्र. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी 2 शब्द बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे. 2 शब्द जोडताना आपण या ठिकाणी संयोग या प्रकारचं चिन्ह वापरतो. संयोग चिन्ह. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, वाखाणणी करणे. वाखाणणी करणे बघा अशा बघा प्रकारचा एक वाक्य प्रचार आहे. याचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? वाखाणणी करणे. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? वाखाणणी करणे म्हणजे काय असतो? स्तुती करणे, एखाद्याची स्तुती करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे?
बघा कोणता असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? श्लेष अलंकार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. पुढील शब्दापैकी पूर्णाभ्यास्त शब्द ओळखा. पूर्णाभ्यास्त शब्द कोणता असेल या ठिकाणी? बघा फड फड, धन दौलत, लाल लाल. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोणत्या आल्या पाहिजे? लाल लाल. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. खालीलपैकी कोणत्या एका समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच बघा पदाचा बोध होतो? बघा आता एखादा शब्द असतो बघा एखादा शब्द आहे त्या समासामध्ये बघा दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच बघा पदाचा बोध होतो. आपण त्यांना काय म्हणतो? बहुविग्रही समास. नीलकंठ. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. मुलगा पुस्तक वाचत असे. मुलगा पुस्तक वाचत असे. ते काळ सांगा आता. मुलगा पुस्तक वाचत असे. रीती भूतकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. सज्जन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? सज्जन. सत प्लस जन. सज्जन या शब्दामध्ये कोणती संधी यायला पाहिजे? व्यंजन संधी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. चांदणे. चांदणे म्हणजे काय? चांदणे म्हणजे कोमोदी. बघा काया म्हणजे शरीर, नयन म्हणजे डोळे, आचल म्हणजे पर्वत, कौमुदी म्हणजे चांदणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. कर्कश या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. आता एखाद्याचा आवाज बघा कर्कश असतो. कर्कशच्या विरुद्धार्थी काय असतो? कर्कश, मंजूळ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा. पुढील शब्दापैकी कोणता एक शब्द बघा भाववाचक नाम आहे? आता भाववाचक नाम नाही म्हटलंय. नवलाई, नवल, नवलाई. भाववाचक नाम आहे वकील, वकिली. भाववाचक नाम आहे थंड, थंडावा. थंडावा या ठिकाणी भाववाचक नाम नम्र. नम्रचं भाववाचक नाम काय होतं? नम्र, नम्रता. नम्र या ठिकाणी भाववाचक नाम नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा. अंतःकरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? अंतःकरण. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? अंतःकरण या शब्दामध्ये विसर्ग संधी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महा TET परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये बघा संपूर्ण बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. त्यामध्ये बघा आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकले आहेत. आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा रक्तचंदन. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. याच्यामध्ये बघा समास कोणता यायला पाहिजे? रक्तचंदन या शब्दामध्ये कर्मधारय समास आहे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. तो कार्यालयामध्ये गेला आणि कामाला लागला. या वाक्याचा प्रकार सांगा. बघा तो कार्यालयामध्ये गेला आणि या वाक्यामध्ये आणि आलेला आहे. म्हणजे वाक्य कोणतं असेल? ज्या वाक्यामध्ये व, आणि, परंतु, किंवा हे शब्द असतात. आपण संयुक्त वाक्य म्हणजे ते या ठिकाणी तो जोडायचं काम करतो ना. पहा 2 वाक्य आहेत. तो कार्यालयामध्ये गेला एक वाक्य झालं, आणि कामाला लागला आणि आले म्हणजे संयुक्त वाक्य. विषय क्रमांक पुढचा. मी नाटक पाहिले असेल. मी नाटक पाहिले असेल. या वाक्याचा काळ सांगा. पाहिले असेल भविष्यकाळ आहे पण कोणता? पाहिले असेल पूर्ण आहे म्हणजे पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. मुलांनो शांत व्हा. मुलांनो. आता मुलांनो बघा मुलांनो हाक मारणे. संबोधन विभक्ती बघा याच्यामध्ये संबोधन विभक्ती येते. विषय क्रमांक पुढचा. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? कोसला ही कादंबरी कोणाची होती? कोसला ही कादंबरी विद्यार्थी मित्रांनो भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. देव या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? देव. देव या शब्दाचा अनेक वचन देव. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. तू दररोज अभ्यास कर. तू दररोज अभ्यास कर. वाक्य कोणतं असेल? स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, संकेतार्थ वाक्य नाही. तू दररोज अभ्यास कर आज्ञार्थी वाक्य आहे. बघा कितीही प्रयत्न केला तरी काही लोकांच्या स्वभावामधला दोष दूर होत नाही. बघा तुम्ही कितीही प्रयत्न करा एखाद्याच्या स्वभावामधला दोष दूर होत नाही. या अर्थाची मन कोणती यायला पाहिजे? बघा कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न करा तो कधी सुधारणार नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या अर्थाची मन आहे. विषय क्रमांक पुढचा. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. या ठिकाणी काय विचारले? सोनाराने कान टोचणे. सोनाराने कान टोचणे याचा अर्थ काय होतो?
योग्य व्यक्तीने चूक पटवून देणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. ज्या ठिकाणी 3 रस्ते एकत्र येतात आपण त्यांना काय म्हणतो? ज्या ठिकाणी 3 रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी आपण या ठिकाणी तिठा असे म्हणतो, तिठा. आणि ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र येतात आपण त्यांना चौक असे म्हणतो. पहा विषय क्रमांक पुढचा, अपराधी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अपराधी. आता अपराधी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? निरपराधी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. मनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मनुष्य. मनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मनुष्य म्हणजे माणूस, मनुष्य म्हणजे मानव, मनुज. बघा वरीलपैकी बघा हे सर्व काय असतील विद्यार्थी मित्रांनो? मनुष्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आता सर्वांनी हळूच बसावे. आता सर्वांनी हळूच बसावे. कोणता प्रयोग असेल? कर्मणी भावे, अकर्मक भावे. बघा अकर्मक भावे या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग. मी अभ्यास केला होता. मी अभ्यास केला होता या वाक्याचा काळ सांगा. वाक्यातली क्रिया बघा पूर्ण आहे. अभ्यास करत आहे का? करत नाही. केला होता. मी अभ्यास केला होता म्हणजे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा, पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत? पाणी. बघा सर्वांचा आलं का? उदक म्हणजे पाणी, सलील म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी. वरीलपैकी बघा सर्व हे शब्द काय असतील? पाणी या शब्दाचे बघा योग्य समानार्थी शब्द आहेत. बघा विषय क्रमांक पुढचा पाहूयात. अंधकार या शब्दाचा बघा अंधकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अंधकार. आता अंधकार प्रकाश यायला पाहिजे, प्रकाश. अंधकारचा विरुद्ध प्रकाश. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी तिसरा काय विचारला आहे? अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. वाईट आचरण करणारा. वाईट आचरण करणारा, दुराचारी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी भाववाचक नामाची चुकीची जोडी ओळखा. माणूस माणुसकी बरोबर आहे. स्वामी स्वामित्व बरोबर आहे. थंड थंडावा बरोबर आहे. गायक. गायकचं भाववाचक नाम काय होईल? गायक गायकी. गीतकार होणार नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? अरुणाचल. अरुणाचल या शब्दामध्ये व्यंजन संधी या प्रकारची संधी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. गायरान, गायीचे रान. गायरान या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास यायला पाहिजे? गायरान, गायीचे रान. तत्पुरुष समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मी चित्रपट पाहत असे. मी चित्रपट पाहत असे. बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे. रीती भूतकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला? मी रामूला घरी नेले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मी रामूला. ला सला नाते. ला सला नाते. द्वितीय विभक्तीचे प्रत्यय. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी पुल्लिंग शब्द ओळखा. आता पुल्लिंग शब्द कोणता असेल? स्त्री. बघा स्त्रीलिंगी शब्द आहे वाघीण. स्त्रीलिंगी शब्द आहे गाय. स्त्रीलिंगी शब्द आहे बालक. बालक बघा हा शब्द काय असेल? पुल्लिंग या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, भावना प्रगट करणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्दाच्या शेवटी आपण उद्गारवाचक चिन्ह वापरतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर. विस्मय. बघा विषय क्रमांक या ठिकाणी 11वा काय विचारलाय? विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. आणि बघा ज्यांना महा-टी-ई-टी परीक्षा बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपवर या ठिकाणी मेसेज करू शकता. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.